नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे राधा फॅब्रिक पेंटिंगमध्ये. आजच्या नेम आर्टमध्ये आपण घेणार आहे छत्रपती या नावाची पेंटिंग घेणार आहे. हा आपला 8वा क्लास असेल की ज्याच्यामध्ये आपण आता नेम आर्ट सुरू करणार आहे. आधीच्या सुद्धा पार्टमध्ये मी तुम्हाला राधाकृष्णाची नेम आर्ट शिकवलेली आहे. राधाकृष्णाची नेम आर्ट मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता आपण घेणार आहे छत्रपती या नावाची. ही तुम्ही कुर्त्यावर किंवा टी शर्टवर लहान मुलांच्या काढू शकता. म्हणजे शिवजयंतीला वगैरे घालायला पण छान वाटतं मुलांना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण छत्रपती या नावाला ऑरेंज कलर करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण छत्रपती या नावाला ऑरेंज कलर करून घेणार आहे. काहींना असा डाऊट असतो की मी व्हिडिओ कशामध्ये एडिट करते. तर हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारे मी नावाला पूर्ण ऑरेंज कलर दिलेला आहे. अशा प्रकारे आपण हा ऑरेंज कलर करून घेतलेला आहे. आता आपण जे तलवार आणि झेंडा असे जो छोटे पार्ट राहिले आहेत ते करणार आहोत. आता झेंड्याला सुद्धा मी भगवा कलर करून घेतलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे मी हा भगवा कलर केलेला आहे. हे बघा. आता करणार आहोत आपण तलवार आणि झेंड्याची दांडी करणार आहोत. आता झेंड्याची दांडी आणि तलवार या दोन्हीला सुद्धा मी गोल्डन कलरने करणार आहे. हे बघा, ह्या झेंड्याची दांडी म्हणजे झेंड्याची काठी आणि ही तलवार जी हातात पकडायची बाजू असते तिला दोन्हींना मी गोल्डन कलर करणार आहे. आणि जो इथं फेटा दाखवलेला आहे शिवाजी महाराजांचा त्याला मी लाल कलर करणार आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दुसरा कोणताही कलर देऊ शकता किंवा तुम्ही भगवा कलर दिला तरी चालू शकतं. आणि आपण या पूर्ण नावाला ब्लॅक कलरने आउटलाईन करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आता मी पूर्ण नावाला ब्लॅक कलरने आउटलाईन करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मी पूर्ण नावाला आउटलाईन करून घेतलेली आहे. तुम्ही शेडिंगमध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे ऑरेंज कलरमध्ये तुम्ही थोडा पांढरा मिक्स करून त्या कलरने सुद्धा शेडिंग करू शकता आउटलाईन. म्हणजे शेडिंगमध्ये सुद्धा छान वाटते. इथे मी कृष्णाला निळ्या ह्याने जी शेडिंग केली होती तशी तरी केली तरी चालू शकतं. अशा प्रकारे मी काळ्या कलरने आउटलाईन करून घेतलेली आहे. अशा प्रकारे हे बघा, मी काळ्या कलरने पूर्ण छत्रपती या नावाला आउटलाईन करून घेतलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी व्हिडिओ हा इनशॉट ॲपमध्ये एडिट करते. मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सांगते की मी हा व्हिडिओ कोणत्या ॲपमध्ये एडिट करते. तर मी व्हिडिओ हा इनशॉट ॲपमध्ये एडिट करते. अशा प्रकारे मी पूर्ण सगळीकडं काळ्या कलरने आउटलाईन केलेली आहे. आता तुम्ही फायनल लुकसुद्धा बघू शकता.
आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे आहे आपलं फायनल लुक. हे बघा. धन्यवाद.